तुम्हाला हे असे परफेक्ट लाडू बनवायचे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओमध्ये डाळ भाजून दळून आणण्यापासून ते परफेक्ट लाडूपर्यंत सगळं काही शेअर केलं आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हरभरा डाळ मी अर्धा किलो घेतली. नंतर जाडबुडाची कढईमध्ये डाळ स्लो फ्लेमवर लालसर रंगावर भाजून घेतली. एका पसरट भांड्यात थंड होण्यासाठी पसरून ठेवली. डाळ थंड झाल्यावर जवळच्या गिरणीतून दळून आणली. थोडी जाडसरच डाळ दळून आणली. नंतर मी एका वाटीनेच माप घेतले. वाटीने माप घ्यायचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या घरात वेइंग मशीन असतंच असं नाही. सगळ्यांना पटकन समजावे म्हणून मी घरात असणाऱ्या डेली यूजच्या वस्तूंचा वापर करते, म्हणजे सगळ्यांना समजायला सोपं जाईल. तर मी घेतलेले प्रमाण असे आहे: 4 वाट्या बेसन, त्यासाठी 2 सपाट वाटी पिठी साखर, 1 वाटी तूप. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. नंतर मी बेसन भाजण्यासाठी जाड बुडाचीच कढई वापरलेली. स्लो फ्लेमवर मी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास बेसन भाजत होते. बेसन लाडू बनवताना सगळ्यात मोठा टास्क म्हणजे आपले बेसन भाजणे हाच असतो. बेसन भाजतानाच मी आधेमध्ये वितळवलेले तूप वापरत होते व तूप घातल्यानंतर होणाऱ्या गुठळ्या त्याही मी फोडून घेत होते. आपल्याला बेसन तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत आपले बेसन तूप सोडत नाही. आपले बेसन तूप सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. या प्रोसेसमुळे लाडू खराब होत नाहीत, पण खाताना अजिबात टाळ्याला चिकटत नाहीत. अगदी रवाळ बनतात. नंतर मी भाजलेलं बेसन एका पसरट भांड्यात परत पसरून ठेवलं थंड होण्यासाठी. थोडंफार थंड झाल्यानंतर मी त्यामध्ये पिठी साखर घालून घेतली. पिठी साखर मी एकदम न घालता थोड्या थोड्या वेळानं घालून घेतली व ते दोन्ही हाताच्या साहाय्यानं त्यातील गाठी मोडून घेतल्या व पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली. नंतर मी त्यामध्ये वेलची पूड घातली व लाडू वळण्यासाठी घेतले. अगदी सहजपणे मला लाडू वळता येत होते. तुम्हाला हवे असणारे ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता. नंतर लाडू वळून झाल्यावर हातावर घेऊन थोडा घोळवायचा आहे, त्यामुळे आपला लाडू एकदम चिकना दिसतो. असं प्रमाण वापरून तुम्हीही करा, अजिबात चुकणार नाही. आणि नेक्स्ट रेसिपी कुठली हवी ती नक्की कमेंट करा. धन्यवाद.